महाराष्ट्रात असा एक किल्ला आहे जिथे पावसाळ्यात गेलात तर ढग तुमच्यासोबत चालतात, धबधबे चारही बाजूंनी कोसळतात आणि निसर्ग इतका सुंदर दिसतो की परत तिथून यावंसंच वाटत नाही. आज आम्ही निघालेलो आहोत पुण्याजवळच्या प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे रस्त्यातील पावसाचं अप्रतिम सौंदर्य, लपलेले धबधबे, लोहगडचा इतिहास, शिवाजी महाराजांशी असलेलं नातं, प्रवासाचा संपूर्ण अनुभव आणि शेवटी असा नजारा जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही दाखवणार आहोत काहीतरी लोहगडचा सर्वात सुंदर असा व्ह्यू. तर नमस्कार मंडळी, सीमाज ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खूप खूप दिवसांची इच्छा होती मुलांचीही आणि माझीही की लोहगड हा किल्ला बघायचा. ॲक्च्युली आम्ही पुण्यामध्ये राहतो तरीही लोहगड आमच्या अगदीच जवळ आहे, तरीही कधी जाऊ शकलो नाही. बट फार दिवसांची इच्छा होती आणि आम्ही फायनली लोहगड किल्ला बघण्यासाठी निघालो. सकाळचे साधारण 8 वाजता घरातून आम्ही लोहगडच्या दिशेने निघालो. बाहेर खूप पाऊस होता, हवेत गारवा, रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना हिरवीगार झाडं, धुक्याची चादर आणि मनामध्ये एक उत्सुकता. आजचा दिवस नक्कीच खूप खास असणार, बिकॉज वातावरण अतिशय प्रसन्न असं होतं. खूप खूप पाऊस धो असा कोसळत होता. सर्वत्र पाऊसच पाऊस होता, सर्वत्र धुकंच धुकं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असं वातावरण झालेलं होतं त्या दिवशी. आणि सकाळचे 8 वाजलेले होते साधारण, तरीही रोडवरती भरपूर अशी गर्दी होती. बिकॉज आम्ही विकेंडला गेलेलो त्यामुळे खूप गर्दी होती. ऑलमोस्ट सर्वच जण प्लॅन करत असतात विकेंडला जाण्यासाठी, नाही का, बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जाण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता किती पावसामुळे किती सर्वत्र पाणीच पाणी झालेलं दिसतंय. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला सर्वांना भूक लागली बरं का. कैवल्यला आणि कियाराला तर जास्तच लागली होती. ते म्हटले की आपण आता काहीतरी खाऊन घेऊया. तर आम्ही हॉटेल शोधतच होतो आणि तेव्हा मिळालं आम्हाला एक रेस्टॉरंट. तर आम्ही तिथे जाण्यासाठी निघालेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आणि पाऊस हा चालूच होता आणि त्यामुळे आम्ही अंब्रेला घेतला आणि निघालो. हे बघा, हे ते रेस्टॉरंट आहे. आम्ही तिथे गेलो आणि आम्ही काय ऑर्डर केलं असेल बरं? ऑफकोर्स वडापाव. तुम्हालाही आवडतच असेल ना वडापाव? आम्हालाही जाम आवडतो आणि स्पेशली पावसामध्ये तर खूपच आवडतो. तर खरं सांगायचं तर पावसाळ्यात वडापाव आणि गरम चहा ह्याचं जे अप्रतिम कॉम्बिनेशन असतं ना, त्याला तर तोडच नसते. बाहेर पाऊस रिमझिम कोसळत होता आणि थंडगार वारा वाहत होता आणि हातात असा गरम गरम वडापाव आणि त्यानंतर तो चहा, सोबत ताजा तवाना कुरकुरीत असा वडापाव होता. आणि पहिलाच घास घेताच सगळा प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे निघून गेला कळालं सुद्धा नाही. अशा वातावरणात मित्रपरिवारांसोबत बसून गप्पा मारत वडापाव खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असते, नाही का. ॲक्च्युली आमची फॅमिली होती, बट आम्ही सर्व मित्रपरिवारसारखं किंवा एकमेकांचे फ्रेंड असल्यासारखंच आमचं हे नातं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही खूप चवीने वडापाव खाल्ला, त्यानंतर चहा घेतला. नंतर मुलांनी स्नॅक्सची मागणी केली. कुठेही गेले ना तरी त्यांना स्नॅक्स हे पाहिजेच असतं, चिप्स वगैरे असला काहीतरी. मग आम्ही चिप्सचं काही पाकिटसुद्धा घेतले आणि सोबत थंडगार कोल्ड्रिंकसुद्धा घेतलं. मी त्यांना म्हटलं होतं की पावसामध्ये थंडगार कोल्ड्रिंक घेऊ नका, बट ऐकलं तर ती मुलं कसली हो. बरोबर की नाही. प्रवासात अशी छोटी छोटी खाण्याची मजा मुलांसाठी तर खासच असते. चिप्स खात, गप्पा मारत आणि पावसाचा आनंद घेत आमचा पुढचा प्रवास आणखी उत्साहात सुरू करण्यासाठी आम्ही हे सर्व, म्हणजे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, मुलांना हे घ्यायचंच असतं, नको म्हटलं तरी घ्यायचंच असतं. आणि प्रवासामध्ये ते नेहमी घेतच असतात बरं का, कसं काही ना काही. तर स्नॅक्ससाठी तो विचारत होता कियाराला की काय घेऊ काय घेऊ, तर त्याने एक कोल्ड्रिंक आणलं. नको म्हटलं तरीही एक कोल्ड्रिंक घेऊनच आला. आणि त्यानंतर तेवढ्यात त्याचं भागलं नाही, पुन्हा काहीतरी घेण्यासाठी शोधत होता. हे बघा, त्यांच्या पप्पांनी आता त्यांच्यासाठी कुरकुरेसुद्धा घेऊन आले. कोणतं ते हॉट व्हीलची काय व्हील्स वगैरे काय म्हणतात ते सुद्धा घेऊन आले. आणि कैवल्य तेवढ्यात भागलं नाही तर ते पुन्हा आणखी कॅन्डीजसुद्धा घेऊन आला दोघांसाठी. आणि अशा पद्धतीने आम्ही पर्चेसिंग केली, खाल्लं, चहा घेतला, त्यानंतर निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि जसं जसं लोहगड येत होतं ना तसं तसं वातावरण अधिक सुंदर होत होतं. आणि रस्त्यावर छोटे छोटे धबधबे दिसत होते, डोंगर हिरवेगार झालेले होते.
आणि ढग इतके खाली आलेले होते की जसं जणू वाटत होतं की स्वर्गातच आहोत आपण, इतके छान सुंदर होते. आणि लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे. पुण्यापासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासून फक्त 15 लोणावळ्यापासून फक्त 15 किलोमीटर अंतरावरती लोहगड आहे. पण मुंबईहून आला तर एक्सप्रेस वेने लोणावळा आणि पुढे भुशी धरणाच्या मार्गे सहज पोचता येते. पायथ्याचं गाव म्हणजे लोहगडवाडी. तिथून साधारण 45 मिनिटे ते 1 तास ट्रेक करून किल्ल्यावर जाता येतं. पावसाळ्यात हा ट्रेक अतिशय सुंदर असतो, पण काळजी घेऊन हा ट्रेक करणं खूप गरजेचं असतं. लोहगडच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक रस्त्याच्या बाजूलाच एक अप्रतिम धबधबा आमच्या नजरेस पडला. हा आहे भाजे धबधबा. पावसाळा सुरू झाला की हा धबधबा पूर्ण जोमाने वाहू लागतो आणि पर्यटकांसाठी मोठं आकर्षण ठरतो. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता. हा बघा तो भाजे धबधबा. भाजे धबधबा हा पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळील भाजे गावात आहे. लोहगड, विसापूर किल्ला आणि प्रसिद्ध भाजे लेणी यांच्या अगदी जवळ असल्यामुळे इथे येणारे बहुतेक पर्यटक या धबधब्याला ही नक्की भेट देतात. जसं आम्ही सुद्धा जाताना भेट दिली. चारही बाजूंनी हिरवीगार डोंगर, धुक्याची चादर आणि उंचावरून कोसळणारा शुभ्र पाण्याचा प्रवाह. हे दृश्य खरंच मन मोहून टाकणारं आहे. जर तुम्ही पावसाळ्यात लोणावळा किंवा लोहगडला फिरायला येत असाल तर भाजे धबधब्याला नक्की भेट द्या. मात्र पावसाळ्यातील दगड हे मऊ होतात, त्यामुळे काळजी घेणं आणि सुरक्षित अंतर राखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आम्हीही इथे काही काळ थांबलो. त्या सुंदर निसर्गाचा मनमुराद आनंद घेतला आणि अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केला. आणि आम्ही भरपूर तिथे गेल्यानंतर व्हिडिओ शूट केले, फोटोज काढले. म्हणजे आपल्याला आठवण राहावी यासाठी. तो धबधबा बघितल्या क्षणी असा मनामध्ये एक प्रकारे असं खूप आनंद संचारला. असं वाटत होतं की इथून पुढे जावं नाही किंवा हलावं नाही. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती मनमोहक असा तो धबधबा आहे आणि अतिशय वेगाने तो धबधबा वाहत होता. आणि आम्ही तिथे काही काळ बसलो निसर्गाच्या सानिध्यामध्ये. खूप आम्ही तिथे गप्पा वगैरे केल्या, फोटोशूट केलं, व्हिडिओ काढले आणि खूप आठवणी अशा आम्ही जपून ठेवल्या, आमच्याकडे कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या. आणि अतिशय सुंदर होता तो. तुम्ही बघू शकता. तुम्ही सुद्धा त्या साईडला गेल्यानंतर ह्या धबधब्याजवळ नक्की थांबा. तुम्हाला खरंच खूप आनंद मिळणार आहे ह्या धबधब्याच्या तिथे थांबल्यानंतर. आणि गाईज, एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. आम्ही जेव्हा थांबलो होतो ना तेव्हा पाणी जास्त नव्हतं. म्हणजे तुम्ही बघू शकता भरपूर आहे, बट तरीही. आणि जेव्हा आम्ही रिटर्न आलो ना त्याच्या 4 पट धबधबा हा वाहायला सुरुवात झाली होती. आम्ही तिथे बघू शकता तुम्ही आम्ही रील पण काढल्या तिथे आणि भरपूर फोटोशूटसुद्धा केला. आणि हे झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि सर्व साईडने धबधबे हे वाहत होते. सर्व साईडने पाऊस भरपूर चालू होता, त्यामुळे सर्व साईडने धबधबे हे दिसत होते. आणि खूप थंडगार अशी हवासुद्धा चालू होती. तुम्ही जर जाणार असाल तर गरम कपडे सोबत घेऊन जायला विसरू नका. रेनकोट, अम्ब्रेला तर हवेच, बट गरम कपडे घेऊन जायला विसरू नका, बिकॉज खूप थंडी वाजते अशा वातावरणात गेल्यानंतर. आणि त्यानंतर आम्ही फायनली तिथे पोहोचलो आणि तिथे तिकीट काढावं लागलं आम्हाला. ते फार काही नाही, 50 रुपीज असं तिकीट त्यांनी घेतलं होतं. तुम्ही बघू शकता. मी घाईमध्ये तिकीट उलटं पकडलेलं होतं. नंतर आता मी बघा सरळ केलं. 50 रुपये एवढं तिकीट आहे. आणि हे बघा आम्ही पुढे गेलो आणि फायनली आम्ही पोहोचलो तिथे. आणि पार्किंगची सुद्धा तिथे काहीही प्रॉब्लेम नाही आहे. भरपूर पार्किंगसाठी जागा तिथे अवेलेबल आहे. हे बघा फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनवरती, म्हणजेच लोहगडावरती. शिवाजी महाराजांची मोठी अशी तिथे प्रतिमा आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आम्ही तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो लोहगडसाठी. तर लोहगड म्हणजे लोखंडासारखा मजबूत किल्ला हो. या किल्ल्याचा इतिहास जवळपास 2000 वर्षांपर्यंत जातो. जरी नेमका बांधकामाचा काळ निश्चित नाही, हा किल्ला सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही आणि मुघल अशा अनेक सत्तांच्या ताब्यात राहिला. इसवी सन 1648 शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वातंत्र्यात घेतला. काही काळ तो मुघलांच्या ताब्यात गेला.
पण इसवी सन 1670मध्ये शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकला तो किल्ला. सुरत मोहिमेत मिळालेला खजिना याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवला जात असे. किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि उंच स्थान यामुळे हा किल्ला लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मोठा तो बाहेरूनच किल्ला दिसत आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि सर्वत्र तिथे ढग पूर्णपणे दाटून आलेले होते, पूर्ण खालपर्यंत आलेले होते ढग, आणि सर्व साईडने धबधबे दिसत होते. तर आपण जर इतिहास बघितला तर फार मोठा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला मिळवलेला होता, जिंकलेला होता. आता आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. हे बघा, म्हणजेच किल्ल्यासाठी पोचण्यासाठी वरती निघालो. हे बघा आपला लोहगड किल्ला तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता सुरुवात केली लोहगड किल्ला वरती चढण्यासाठी. तर स्टेप्स फार अशा उंच नाही आहेत, तुम्ही व्यवस्थित आपण चढू शकतो. पण जर सवय नसेल ना तर थोडेसे पाय दुखून येतात आपले. बट फार असं काही त्याला पायऱ्या वगैरे आपण म्हणू शकत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने तिथे काही मजकूर लिहिलेला होता, बट मी पावसामुळे तो जास्त क्लिअर आपल्याला दिसत नाही आहे. पाऊस भरपूर पडत होता आणि खूप तुम्ही बघू शकता किती पाऊस चालू होता ज्यावेळी आम्ही तिथे पोहोचलो. हे पाऊस सतत कोसळत होता आणि थंडगार वारा खूप वाहत होता. संपूर्ण किल्ला धोक्याच्या चादरीत हरवून गेलेला होता. आणि हे रंगाडे वगैरे तुम्ही बघू शकता. किल्ल्यावरचं जे समोरचं जे दृश्य पाहून ना खरंच अक्षरशः मन हरखूनच गेलं हो. किल्ल्यावर ठिकठिकाणी पावसाचं पाणी वाहत होतं. दगडी वाटांवरून छोटे छोटे ओढे तयार झाले होते आणि त्यामुळे संपूर्ण परिसर आणखी सुंदर दिसत होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढंच की एवढा पाऊस असूनही खूप पर्यटकांची गर्दी होती हो त्या दिवशी. बिकॉज आम्ही विकेंडच्या दिवशी गेलो होतो विकेंडला, त्यामुळे गर्दी भरपूर होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण पावसात भिजत हा निसर्ग अनुभवत होते. आणि माझेसुद्धा मुलं कैवल्य आणि कियाला तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. एवढा पाऊस चालू होता, एवढं पाणी पडत होतं, तरीही थंडीसुद्धा खूप वाजत होती, तरीही खूप पावसाचा आनंद घेत होते. आणि प्रत्येकजण फोटो काढण्यात, व्हिडिओ बनवण्यात आणि या क्षणाचा आनंद घेण्यामध्ये मग्न होता. इतिहास आणि निसर्ग आणि पावसाचं अप्रतिम सौंदर्य यांचा असा सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो ना. म्हणूनच पावसाळ्यात लोहगडला भेट देणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते, बरोबर की नाही. खरं तर हा अनुभव शब्दात सांगणे अतिशय कठीणच आहे. इथे एकदा जर आलात ना तुम्हाला पुन्हा पुन्हा यावंसं वाटेल. त्यामुळे नक्की भेट द्या लोहगडला. आणि हे बघा तुम्ही, आम्हीसुद्धा भेट दिल्यानंतर ना खूप हरकून गेलो होतो, खूप आनंद झाला होता. म्हणजे एकदम असं खूपच छान वाटलं होतं आम्हाला. आणि आम्ही असं करत स्टेप मोजत मुलं खेळत आम्ही असं वरती पोहोचलो. आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर पाऊस होता आणि भरपूर आम्ही एन्जॉय केलं तिथे. आम्ही सुद्धा खूप रील बनवल्या, खूप फोटो काढले. आणि एक आठवण राहते ना हो, त्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर रील ही बनवतोच. हे बघा अशा पद्धतीने बनवली होती. आणि पाणी बघा तुम्ही, पाऊस बघा, सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली होती. वरती गेल्यानंतर लोहगड असा व्यवस्थित क्लिअर आम्हाला दिसत नव्हता, बट खूप छान होता. आणि हे बघा मजेदार किस्सा म्हणजे किल्ल्यावर फिरत असताना ना अचानकच आमच्या नजरेत पाण्यामध्ये एक छोटासा खेकडा दिसला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आम्ही तर तो पाहून थोडंसं घाबरलोच, कारण तो अगदी अचानक समोर आला होता. पण माझ्या पतीनं अजिबात भीती वाटली नाही. त्यांनी तो शांतपणे त्या खेकड्याला हातात उचलला. आम्ही मात्र दूर उभे राहून हे सगळे पाहत होतो. एकीकडे भीती वाटत होती तर दुसरीकडे त्यांचं धाडस पाहून आश्चर्यही वाटत होतं. आणि त्यांना म्हटलं की सोडून द्या, नाही म्हटले ते म्हणे तुम्हीसुद्धा जवळ हातात घेऊ शकता. खेकड्याला कोणतीही इजा न करता आम्ही त्याला पुन्हा सुरक्षितपणे त्याच ठिकाणी सोडून दिलं. निसर्गात फिरत असताना अशा छोट्या छोट्या भेटी प्रवास आणखी खास बनवतात, बरोबर की नाही. पण अशा वन्यजीवांना त्रास न देता सुरक्षित अंतर ठेवून त्यांचा आदर करणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं, हो की नाही. आम्हीसुद्धा तेच केलं. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जर काही भेटलं तुम्हाला खेकडा वगैरे, तर तो व्यवस्थित सुरक्षितपणे पुन्हा पाण्यामध्ये सोडून द्या. आणि त्यानंतर आम्ही पुढे
हे बघा अशा पद्धतीने इथे एक स्पॉट होता लोहगडवरती आम्ही वरती गेल्यानंतर अतिशय सुंदर स्पॉट होता तिथे गेल्यानंतर आम्ही तिथे उभ्या राहिलो ना, तर सर्व साईडने सर्व दृश्य आम्हाला एकदम क्लिअर दिसत होतं. फारसं क्लिअर नव्हतं पण तरीही खूप सुंदर दिसत होतं. अतिशय भक्कम असा हा किल्ला आहे. आम्ही वरती थोडंसं फोटोशूट करण्यासाठी गेलो, बट उतरण्याच्या वेळी माझी पंचायत झाली, मला उतरतच येईना. मग मिस्टरांनी मला अशा पद्धतीने खाली घेतलं आणि त्यानंतर हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये किती सुंदर असं झरा तिथे धबधबा आपण म्हणू शकतो वाहत होता आणि खूप सुंदर असं वाटत होतं. सर्वत्र अशी हिरवळ तर होतीच होती, बट धुक्याची चादर तुम्ही बघू शकता. त्यामुळे किल्ला जास्त स्पष्ट दिसत नव्हता, बट तरीही वातावरण खूप छान होतं त्या दिवशी. आणि आम्ही पहिला पाऊस पडल्यानंतर गेलो होतो, त्यामुळे स्लिपरी म्हणजे जास्त नव्हती. आणि तुम्हीसुद्धा जर जेव्हा जाल ना तेव्हा सावधानतेने जावं अशी माझी इच्छा आहे, बिकॉज पाऊस सतत पडत असतो. त्यामुळे ह्या ज्या स्टेप्स असतात त्या सॉफ्ट होतात आणि त्यामुळे आपण स्लिप होण्याचे खूप चान्सेस असतात. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने तिथे गेल्यानंतर फोटोशूट व्हिडिओशूट पण खूप केलं. बघू शकता त्या स्टेप्स बघा, त्यावरतून पाणी जे येत होतं ना, पडत होतं, अतिशय अप्रतिम असं दिसत होतं. लोहगडचा सर्वात प्रसिद्ध भाग म्हणजे विंचूकाटा. वरून पाहिलं की तो अगदी विंचवाच्या शेपटीसारखा दिसतो. पावसाळ्यात इथून दिसणारं दृश्य म्हणजे डोळ्याचं पार न फेडणारं असतं. ढग कधी समोर येतात तर कधी पूर्ण व्ह्यू लपवून टाकतात आणि पुन्हा काही सेकंदात सर्व स्वच्छ दिसू लागतं. इतकं सुंदर आहे ते. तुम्ही तिथे जर गेलात ना एकदा, तुम्ही वारंवार जाल. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की जा तिथे एकदा. तुम्हाला खूप आनंद मिळणार आणि खूप मन तुमचं प्रसन्न होणार आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही हे बघा सर्वत्र पाणी साठलेलं तुम्हाला दिसू शकतं. आम्ही तिथे गेलो, पावसात भिजलो, निसर्गाचा मनमुराद असा आनंद घेतला. खरंच जर तुम्हाला पावसाळ्यात फिरायला जायचं असेल ना, तर लोहगड तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच असायला हवं. अतिशय सुंदर आहे ते. लोहगडच्या दगडी पायऱ्यांवरून पावसाचं पाणी अक्षरशः ओढ्यासारखं वाहत होतं. खरंच बरं का. प्रत्येक पायरीवरून खळखळत वाहणारं पाणी आणि आजूबाजूला पसरलेली हिरवळ, हे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटत होतं. आम्हीही या सुंदर वातावरणाचा भरपूर आनंद घेतला. अनेक फोटोशूट केलं, फोटो काढले, भन्नाट व्हिडिओ शूट केले आणि काही सुंदर रीलसुद्धा बनवले बरं का. पावसाचे थेंब, थंडगार वारा, धुक्याची चादर आणि पायऱ्यांवरून वाहणारे खळखळ असं स्वच्छ पाणी, प्रत्येक क्षण खूप खास आणि अविस्मरणीय होता. मुलं तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये किती एन्जॉय करत आहे. त्यांना तिथून निघण्याची इच्छाच होत नव्हती. त्यांना कसंबसं आम्ही तिथून निघा असं सांगितलं, तर त्यांना थोडंसं वाईट वाटलं, बिकॉज तिथला जो वातावरण होतं अतिशय सुंदर होतं. खरंच पावसाळ्यात लोहगडचं हे रूप शब्दामध्ये सांगणं म्हणजे अगदीच कठीण आहे बरं का. जर तुम्ही निसर्गप्रेमी जर असाल ना, तर आयुष्यात एकदा तरी पावसाळ्यात लोहगडला नक्की भेट द्या. मात्र पायऱ्या खूप निसरड्या आहेत आणि तुम्ही तिथून स्लिप होऊ शकता. त्यामुळे काळजीपूर्वक चालणं आणि सुरक्षिततेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. लोहगडचा सुंदर हा अनुभव घेतल्यानंतर आम्ही खाली उतरायला सुरुवात केली आणि पावसामुळे थंडी चांगली जाणवत होती. पण खाली आल्यानंतर एकदम मन प्रसन्न करणारा नजाराच दिसला. काय बरं तो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी गरमागरम स्वीटकॉर्नचे स्टॉल लागलेले होते. पावसाळ्यात धुकं, गारवा आणि हातात गरम स्वीटकॉर्न, आहा हा हा, क्या बात आहे. ह्यापेक्षा वेगळी मजा काही असूच शकत नाही, बरोबर ना. आम्हीही लगेच स्वीटकॉर्न घेतला आणि पावसात उभं राहून निवांत त्याचा आस्वाद घेतला. त्या गरम गरम स्वीटकॉर्नची चव आणि आजूबाजूचा निसर्ग दोन्हींचाही आनंद एकदम भन्नाटच होतं बरं का. थंडी मात्र इतकी होती की आमचे हात अक्षरशः गार पडले होते. खूप थंडी वाजत होती. त्यामुळे तिथे एक शेक केलेला होता आणि तिथेच आम्ही थोडा वेळ आमचे हात तापवले आणि त्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, त्या उभेमुळे खूप बरं वाटलं. किती बरं वाटलं ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही आम्ही, बिकॉज खूप थंडी वाजत होती आणि तिथे हात तापवले ना आम्ही, त्यामुळे खूप खूप छान वाटत होतं. आणि तेवढ्यात आमचं लक्ष एका झाडाकडे गेलं.
तिथे काही माकडं शांतपणे फांद्यांवरती बसलेली होती. काही शांत होती, बट काही खूप नटखट होती, खूप उड्या मारत होती. आणि लोहगडचा हा शेवटचा भागसुद्धा तितकाच खास होता बरं का. एका बाजूला पावसाळ्यातलं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, दुसऱ्या बाजूला गरम स्वीट कॉर्न आणि हातांना मिळालेली ऊब आणि झाडांवरची माकडांची ती धमाल. खरंच असं छोट्या छोट्या मुळेच प्रवास आयुष्यभर लक्षात राहतो, बरोबर की नाही. लोहगडचा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण परतताना रस्त्यावर अक्षरशः पाणीच पाणी साठलेलं होतं. पावसाचं पाणी इतकं साठलं होतं की रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाल्यासारखा वाटत होता आणि पुढचा रस्ता नीट दिसतही नव्हता. अशा परिस्थितीत आम्ही खूप सावधानतेने मार्ग काढत पुढे सरकत राहिलो. थोड्या प्रयत्नांनंतर अखेर आम्ही हायवेपर्यंत पोहोचलो आणि तिथून पुढे हायवेला कनेक्ट होऊन सुरक्षितपणे घरी आलो. आणि येताना सुद्धा भरपूर आम्हाला मोठे मोठे असे धबधबे दिसले आणि मुलं लिटरली येता येता झोपी गेले, बिकॉज भरपूर असे थकले होते, त्यामुळे ते झोपले होते. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि फ्रेश झालो आणि दिवसभराच्या प्रवासानंतर थोडासा आराम मिळाल्यावर मग आम्ही पुन्हा डिनरसाठी हॉटेलमध्ये गेलो. तिथे छान असं जेवण केलं, मनसोक्त डिनरचा आनंद घेतला. तर मंडळी, आजचा लोहगडचा ब्लॉग, आमचा लोहगडचा प्रवास तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. ह्या अगोदर तुम्ही जर गेला असाल लोहगडला तर तुमचा आनंदही शेअर करा. अशा सुंदर महाराष्ट्र दर्शनाच्या व्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की हिट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. पावसाचा भरपूर आनंद घ्या, भरपूर फिरा, भरपूर व्हिडिओ शूट करा, फोटो घ्या, बट जीवाला जपा, धोका पत्करू नका. काळजी घ्या. राधे राधे.